सोशल मीडियावर सध्या या एका व्हिडिओची खूप जास्त चर्चा होत आहे, ज्यात या 3 महिला चोरी करायच्या, पण त्यांची चोरी करायची पद्धत पहा. सोनं चोरून त्या लपवायचे कुठे पहा. घटनेत या 3 महिला ज्या आपल्याला दिसत आहेत, ते काही साध्या सुध्या चोरी करत नव्हत्या. एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या शहरात त्यांनी चोरी केली आणि ही त्यांची तिसरी चोरी होती. या सराफा शॉपमधून त्यांनी सोनाराला बातचीत करता करता थेट 58 ग्रॅम सोनं पळवलं. त्यापेक्षाही विचित्र म्हणजे या 3 महिला चोरी करायचे म्हणून ते एवढे व्हायरल झाले असं नाही, तर ते सोनं चोरून लपवायचे कुठे, यामुळे या चोर महिला खूपच चर्चेत आहे. सुरुवातीला या महिलांनी दुकानात प्रवेश केला आणि सराफा दुकानातील असलेल्या महिलेला एक चांगला कडा दाखवायला सांगितलं. पाहता पाहता त्यांनी सराफ महिलेला 20 ते 25 कडे बाहेर काढायला लावले. या 3 महिलातून 2 महिला फक्त चॉईस करण्यासाठी व सोनार महिलेचं लक्ष दुसऱ्याकडे केंद्रित करून संधी मिळताच सोनं गायब करण्यासाठी होते. तर एक महिला तोंडावर स्कार्फ लावून होती. ती आजारी आहे व तिच्या मुलीचे लग्न आहे अशी थाप देऊन ती साईडला बसलेली होती. तर तुम्ही पाहू शकता या 2 महिला सोनं चोरून कुठे लपवत आहे. एकाच दिवशी ही त्यांची तिसरी चोरी आहे. या सराफा दुकानातून त्यांनी 58 ग्रॅम सोनं गायब केलं आणि पसंत केलेले हे 2 कडे बाजूला ठेवा, आम्ही घरात सर्वांची राय घेऊन परत येण्याचे आश्वासन देऊन त्या निघून गेल्या. अर्ध्या तासानंतर सराफा व्यापाऱ्याला विचार आला. यातून 2 सोन्याच्या बांगड्या गायब झाल्याचे आढळले. म्हणून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या 3 महिलांनीच ही चोरी केली लक्षात आलं आणि या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. कारण महिलांची चोरी करायची पद्धत वेगळीच होती. त्या नको त्या ठिकाणी चोरलेलं सोनं ठेवायचे. अंबाला कॅन्ट येथे विजय ज्वेलर्स या सराफा दुकानातून ही चोरी समोर आली. पोलिसांनी या 3 महिलांचा शोध घेऊन त्यांना अटक केलं, तर समोर आलं की त्या 3 महिला शेजारी राहणाऱ्या आहेत. नंतर पोलिसांनी या महिलांची संपूर्ण कुंडलीच बाहेर काढली. या महिला चोरी करून स्वस्त भावात विकायच्या. तिघेही महिला एकमेकांच्या शेजारी असून घरगुती महिला होत्या. या महिलांना जी शिक्षा होईल त्यांच्यासाठी त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाला. चोरी केल्याने नव्हे, तर देशात व्हायरल झाल्याने त्यांची झोप उडाली असेल. या घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा. आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा.